विद्यार्थी मित्रांनो, ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला असे 5 प्रश्न पडलेले आहेत। सर्वात पहिला प्रश्न आहे, हजेरी आपण किती दिवस नोंदवायची? दुसरा प्रश्न आहे, हजेरी नोंदवण्याची नंतर कॉलेजला जाणं गरजेचं आहे का अटेंडन्स आपण ऑनलाईन पद्धतीनेही देऊ शकतो? तिसरा प्रश्न पडलेला आहे, हजेरी तर आपण नोंदवलेली आहे, मग आता कॉलेजला कधी जावं? कॉलेजला जावं लागणार की नाही गेलं तरी चालते? चौथा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला पडलेले आहे, आता ऑप्शन फॉर्म आपल्याला भरता येत नाही, ट्रेडची निवड करता येत नाही। प्रश्न क्रमांक 5 सर्वात जास्त महत्वाचा आहे, खरंच स्पॉट राऊंडला फीस सुद्धा जास्त लागणार आहे का? अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आज आहेत। तर जाणून घेऊया याच प्रश्नाच्या डिटेल माहितीविषयी। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मित्रांनो, जाणून घेऊया पहिल्या प्रश्नाविषयी, म्हणजेच हजेरी आपण किती दिवस द्यायची? आज पर टाइम टेबल नुसार ITIचा जो काही वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकानुसार तुम्हाला हजेरी 22 ऑगस्ट 2025 ते 23 ऑगस्ट 2025 असे 2 दिवस तुम्हाला देण्यात आलेले। या 2 दिवसापैकी हजेरी तुम्ही एकही दिवस जरी नोंदवलं तरी चालणार आहे। तुम्हाला 22 तारखेला दिलं म्हणजे तुम्हाला 23 तारखेलाही हजेरी देणं गरजेचं नाही। ज्यावेळेस असे प्रयत्न करतात विद्यार्थी त्यावेळेस अटेंडन्स ऑलरेडी मार्क अशा प्रकारचा मेसेज प्रत्येक विद्यार्थ्याला शो होतं। म्हणून ज्यावेळेस तुम्हाला हजेरी द्यायचं आहे, हजेरी म्हणजेच मार्क ॲज अटेंडन्स करायची आहे, त्यावेळेस तुम्हाला फक्त 22 ऑगस्ट 2025 ते 23 ऑगस्ट 2025 या 2 दिवसामध्ये तुम्हाला हजेरी नोंदवायची आहे। म्हणजेच काय, तुम्हाला हजेरी फक्त एक दिवस जरी नोंदवली तर डबल नोंदवायची गरज पडणार नाही। हा होता तुमचा पहिला प्रश्नाचं सोल्युशन। आता दुसऱ्या प्रश्नाविषयी थोडंसं जाणून घेऊया। हजेरी नोंदवण्यासाठी आपल्याला कॉलेजला जावं लागतं का हजेरी नोंदवून आपल्याला कॉलेजला जावं लागतं? तर पहा, हे जे स्पॉट राऊंडचं वेळापत्रक आहे ते वेळापत्रक संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आहे। म्हणजे तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला मार्क ॲज अटेंडन्स द्यायची आहे। म्हणजे तुम्हाला हे स्वतः काम करायचं आहे, कॉलेजला कोणालाही जायची गरज नाही। जरी तुमच्या मोबाईलने जरी हजेरी नोंदवली तर मार्क ॲज अटेंडन्स म्हणजे तुमची नोंदणी होणार आहे। आता आपण हजेरी का नोंदवतो? हजेरी नोंदवणं म्हणजेच काय, या 5व्या राऊंडसाठी म्हणजे या स्पॉट राऊंडसाठी तुम्ही इंटरेस्टेड आहात हे सांगणं। आता या राऊंडच्या मध्ये तुम्हाला जर तुम्ही हजेरी नोंदवली, त्या कॉलेजमध्ये निवड केली तर त्या कॉलेजची तुमची मेरिट जनरेट होणार आहे। जर तुम्ही जर हजेरी नोंदवली नाही तर तुमची मेरिट जनरेट होणार नाही, त्या कॉलेजचं तुम्हाला डेट आणि टाइम मिळणार नाही। ॲज पर टाइम टेबल नुसार संपूर्ण टाइम टेबल या स्पॉट राऊंडचा मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। तो जर पाहिला नसेल व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मिळेल, तिथून तुम्ही डायरेक्टली ते व्हिडिओ पाहू शकता। ते वेळापत्रकानुसार संपूर्ण प्रक्रिया होत असल्यामुळे तुम्हाला जे टाइम डेट दिलेले त्या डेट नुसारच प्रत्येक कार्य तुम्हाला करणं गरजेचं आहे। तर यानुसार तुम्हाला हजेरी तुम्हाला स्वतःला नोंदवायची आहे। हजेरी नोंदवल्याच्या नंतर आत्ताच कॉलेजला तुम्हाला जायचं नाही, म्हणजे फक्त हजेरी नोंदवायचं आणि वेट करायचं। कोणत्या कॉलेजला जायचं, कधी जायचं हे संपूर्ण वेळापत्रक हे तुमच्या मोबाईलवर येणार आहे, म्हणजे तुमच्या लॉग इन मध्ये दिसणार आहे। ते कशा पद्धतीने येणार आहे, कशा पद्धतीने पाहता येणार आहे याचा संपूर्ण टाइम टेबल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे। कशा पद्धतीने चेक करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणारच आहे। त्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल, म्हणजे माझे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील। त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे की ITI कॉलेजला कधी जावं? मग हजेरी तर नोंदवली, मग हजेरी नोंदवताना आपल्याला कॉलेजला जायची गरज नाही, हजेरी नोंदवल्याच्या नंतरही कॉलेजला जायची गरज नाही, पण आता कधी कॉलेजला जाणं हे महत्वाचं आहे। तर त्यासाठीचा जो का डिटेल टाइम टेबल आहे ते 25 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025 अशा प्रकारचे 2 दिवस तुम्हाला देण्यात आलेले। या 2 दिवसापैकी तुम्हाला कधी, केव्हा म्हणजे दिनांक आणि वेळ हे तुम्हाला लॉग इन मध्ये दिसणार आहे। त्यानुसार त्या कॉलेजला तुम्ही प्रेझेंट राहू शकता। म्हणजे तुम्हाला जे प्रत्यक्ष कॉलेजमध्ये हजर राहायचं आहे प्रत्यक्ष ऍडमिशनच्या साठी, त्यासाठी तुम्हाला 25 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025 हे 2 दिवस तुम्हाला देण्यात आलेले आहेत। म्हणजे 24 ऑगस्ट 2025 ला तुम्हाला कॉलेजला जायचं नाही। 25 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट या 2 दिवशी तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये हजर राहणं गरजेचं आहे। प्रश्न क्रमांक 4 असा आहे की ऑप्शन फॉर्म भरता येत नाही। तर बघा,
ज्या पद्धतीने आपण पहिला राऊंड बघितला, दुसरा, तिसरा, चौथा राऊंड बघितला आणि त्यानंतर या वर्षीपासून नवीन चालू झालेले जे 2 कोर्सेस आहेत त्यासाठी स्पेशल राऊंड बघितला. तर या राऊंड मध्ये आपण ऑप्शन फॉर्म भरत होतो, म्हणजे ट्रेडची निवड करत होतो, ट्रेडची सिलेक्शन करत होतो. त्या कॉलेजचं नाव आपल्याला दिसत होतं, त्या कॉलेजमधील किती ट्रेड आहेत ते संपूर्ण ट्रेड आपल्याला दिसत होते. पण आज या स्पॉट राऊंडची नोंदणी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला ऑप्शन फॉर्म हे दिसत नाहीत, म्हणजे ट्रेडचे सिलेक्शन आपल्याला करता येत नाही. तर पहा, स्पॉट राऊंड म्हणजे जे जागे राऊंड मध्ये भरत असताना शिल्लक आहे त्यासाठी हा राऊंड होणार. स्पॉट मध्ये तुम्हाला तुमच्या पसंतीचा ट्रेड जर अवेलेबल असेल तर तुम्हाला मिळणार, नाही तर नाही. तर यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये हजर राहून किती जागा शिल्लक आहेत किती नाही त्यासाठी व्हॅकन्सी रिपोर्ट डाउनलोड करून तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये हजर राहायचं आहे. मग यासाठी महत्वाचं म्हणजे तुम्हाला आज सिलेक्ट करता येत नाही. का करता येत नाही? कारण जे ट्रेड सिलेक्शन आपण करत होतो तर त्यासाठी जे राऊंड चालत होते ते आता संपलेले आहेत. आता जे जागे शिल्लक आहेत ते राऊंड मध्ये जे जागे भरले नाहीत त्यासाठी स्पेशल राऊंड चालवला जातो, त्याला म्हणतो आपण स्पॉट राऊंड. हा स्पॉट राऊंड आज चालू आहे. तर याप्रमाणे आज आपल्याला फक्त अटेंडन्स देता येते, म्हणजे हजेरी नोंदवता येतं, ट्रेड सिलेक्शन तुम्हाला करता येत नाही. ट्रेड त्या कॉलेजमध्ये ट्रेडची जागा किती शिल्लक आहेत किती भरलेली आहेत संपूर्ण समजून घेण्यासाठी तुम्हाला वेकन्सी रिपोर्ट डाउनलोड करणं गरजेचं आहे. वेकन्सी रिपोर्ट कशा पद्धतीने डाउनलोड करायची संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे ते म्हणजे या स्पॉट राऊंडला खरंच फीस जास्त लागतं का? ज्या पद्धतीने कॅप राऊंडचे ऍडमिशन होतात तीच फीस लागणार का या स्पॉट राऊंड साठी एक्स्ट्रा फीस घेतली जाते? तर मित्रांनो, फीस किती लागणार आहे याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला फीस लागेल. ज्या पद्धतीने राऊंडचे ऍडमिशन चालू होते त्यामध्ये जी फीस होती तीच फीस आज या स्पॉट राऊंड मध्ये लागणार आहे. तुम्हाला एक्स्ट्रा फीस या स्पॉट राऊंड साठी द्यायची गरज नाही. जे फीस कॉलेजने ठरवलेली आहे तेच फीस तुम्हाला लागणार आहे. तुम्हाला एक वेगळी फीस दुसऱ्याला एक वेगळी फीस अशी या ठिकाणी लागणार नाही. फक्त यामध्ये महत्वाचं आहे तुमची कास्ट. या कास्ट नुसार तुम्हाला कोणाला वेगळी फीस लागेल आणि ओपन वाल्याला वेगळी फीस लागेल. एवढीच फीस या ठिकाणी ठरवलेली असते, जे ऍज पर गव्हर्नमेंट रूल्स नुसार ठरवलेली आहे. किती लागेल किती द्यायची याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. तर हे मित्रांनो होते आपल्या ITI प्रशिक्षणार्थी पडलेले महत्वाचे 5 प्रश्न जे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. अजून कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळवू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटेड माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.